पत्रकार संघाने एक नवीन उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला होता। नाट्य शुक्रवार या उपक्रमाद्वारे आपण प्रायोगिक नाटकाला आणि प्रायोगिक कलाकारांना इथे नेहमीच व्यासपीठ देत आलेलो आहोत। आता 1 वर्षानंतर जे इथे नेहमी येतात त्यांना कळलं असेल की पहिल्यांदा या स्टेजला पडदा आलेला आहे। कार्यकारिणीने गेल्या कार्यकारिणीने आता ही नवीन कार्यकारिणी आहे, त्या सगळ्यांनी मिळून एक श्रम केलेले आहेत आणि एक अनोखा उपक्रम खरं तर इथे आपण राबवला आणि त्याचा जो प्रतिसाद आपल्याला मिळाला तो खरंच खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे। आणि आता पडदा उघडतोय, मला सगळ्यांना सांगितलं जोरदार टाळ्या वाजवून पहिल्यांदा हा पडदा उघडत आहे आणि पडदा उघडल्यानंतरच तुम्हाला समोर दिसत आहे आपल्याबरोबर काही मान्यवर व्यक्ती आज इथे व्यासपीठावर आहेत। सर्वप्रथम आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध लेखक प्रेमानंद गजवी सर, सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर घाशीराम कोतवाल या नाटकाचे दिग्दर्शक भालचंद्र कुबल आपल्याबरोबर आहेत आणि आपल्या सगळ्यांचेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय सिने क्रिटिक अशोक राणे सर आज आपल्याबरोबर आहेत। जोरदार टाळ्या होतात। त्याचबरोबर तुम्ही बघत असाल मुंबई मराठी पत्रकार संघाने गेल्या वर्षी जे नाटक केलं होतं त्या नाटकाचे सगळे कलाकार दिग्दर्शक आज या व्यासपीठावर आहेत, तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवून आता मी अध्यक्षांना विनंती करेन की सर्वप्रथम मान्यवरांचा आपण छोटेखानी सत्कार करणार आहोत। प्रेमानंद गजवी सर, दिग्दर्शक भालचंद्र कुबल सर, टाळ्या थांबवायला पाहिजे। आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आपले सदस्य अशोक राणे सर, खरं तर घरचा सत्कार असं म्हणायला हरकत नाही, पण अध्यक्षांनी सांगितलं की निष्पापच्या पण आपले जे सगळे कलाकार निर्देशक अख्खी टीम आहे त्यांचा पण आपण छोटेखानी इथे सत्कार करणार आहोत। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा निर्देशक आणि कलाकार गुरुदत्त लाड आणि आपले निष्पापचे सगळे सदस्य जे कलाकार होते ते सगळे मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्यच आहेत, त्यामुळे घरचेच आहेत। निष्पाप नाटकामध्ये महत्त्वाची भूमिका ज्यांची होती ते म्हणजे आपले विश्वस्त देवदास मटारे दी मटारे। रामू ही भूमिका ज्यांची अतिशय गाजली आणि सगळ्यात जास्त टाळ्या ज्यांनी घेतल्या ते आपले सगळ्यांचे सुरेश पिकरू आणि अर्थातच गौरी म्हणजे मी। त्याचबरोबर या नाटकाला पडद्यामागून सुद्धा खूप लोकांनी मार्गदर्शन केलं, त्यांनी मेहनत घेतली। त्याच्यापैकीच एक आताचे आपले संयुक्त सचिव राजेश माळकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे व्यवस्थापक मुनाफ पटेल, कारण मुनाफने जर काम केलं नसतं सुरुवातीला तर हे नाटक उभंच राहिलं नसतं, त्यामुळे सगळ्यात जास्त टाळ्या मुनाफला असल्या पाहिजे। मी विश्वस्त देवदास मंडळ यांना विनंती करते त्यांनी अजून एक सत्कार करावा। या निष्पाप नाटकाचे निर्माते
संदीप चव्हाण. हे नाव पाठी राहतं खरं तर नेहमीच. आज आपल्याकडे नाटक आहे सांगते ऐका. तर नाटक सुरू होण्यापूर्वीच या नाटकाचे दिग्दर्शक आणि लेखक विश्वास सोहनी यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि मी प्रेमानंद सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा हा छोटासा सत्कार करावा. व्यासपीठाला टाळ्यांची खूप गरज असते. एक पात्री नाटक आहे, त्यामुळे एकच कलाकार या नाटकात आहे, मानसी कुलकर्णी. मानसी. मला एक प्रेमानंद गजनी सरांच्याबद्दल जुनी आठवण सांगायची की मी आयुष्यात त्याला पहिल्यांदा पाहिलं ते घोटभर पाणीचा 1000वा प्रयोग झाला तेव्हा चंद्रकांत कुलकर्णीने केला होता. त्याला मी सहदिग्दर्शक नाही नव्हतो, बॅकस्टेज म्हणून कोणी नव्हतं, मीच होतो फक्त सगळं करायला. तेव्हा माझी त्या दिवशी ओळख झाली आणि माझी सरांची पहिली भेट झाली आणि एका चांगल्या एकांकिकेचा एक आपण म्हणतो प्रभाव किंवा आपल्याकडं इम्प्रुव्हमेंट तेही झालं. इतक्या वर्षांची जुनी आठवण आहे त्यांच्या हयातीला सांगायचं म्हणजे सांगायचं मला वाक्याने. थँक्यू. धन्यवाद. आणि आता तुम्ही बघताय की कार्यकारिणीपासून सगळेच इथे उपस्थित आहेत, तर मी आपले विश्वस्त देवदास नाटक यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. ठरलेलं नसताना बोलायला सांगितलं की अशी पंचायत होती. काही नाही, हा उपक्रम जो नाट्य शुक्रवार सुरू केला होता त्याचा हळूहळू टप्पा वाढवत आज इथपर्यंत आलाय की या व्यासपीठावर आता तुम्हाला पडदा पण मिळालेला आहे. त्याचबरोबर या स्टेजवर दोन्ही बाजूला ग्रीन रूम आहे, पुरुषांसाठी महिलांसाठी, त्याच्यावर टॉयलेट वगैरे सगळं आहे, मेकअप सगळं बसून अगदी अत्याधुनिक आणि उत्तम करण्याचं काम केलेलं आहे. त्याचं सगळं शेअर आता संदीप चव्हाण आहे. त्यांना मांडत गेलो तेव्हा ठीक आहे डन आणि मग ते बोल गेलं म्हणून तुम्हाला शेअर देतो. तेव्हा ते खूप छान झालं, सुंदर होतं, ते वाढवलं उंच केलं आणि स्पर्धा ओळखीचे आहेत आलेले आहेत. मोठं अभिनाटक जरी नाही करता ते रेखांकने करणे लोकांना सादर होऊ शकतो आणि ते आजपासून सगळ्यांसाठी आणि आता मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. मी मुद्दा मटारीच्या नंतर माहीत हातात घ्यायचं आधी सांगितलं होतं अँकरमध्ये मला माहिती होतं की मटारीचं श्रेय अध्यक्ष मला आलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की नम्रपणे म्हणू इच्छितो की हे एका कोणत्या व्यक्तीचं काम नाही, हे या सगळ्या कार्यकारिणीचं श्रम आहे. त्यांनी घेतलेल्या सगळ्या सहकार्याचा आणि त्यांनी घेतलेल्या श्रमांचे धनी आहे. म्हणजे इमारत किती उंच असली तरी त्याचा पाया भक्कम असावा लागतो. म्हणाल्याची तुमच्या काळात पाया भक्कमपणे रचला गेला, त्यावर मी कळस बांधण्याचं फक्त काम केलेलं आहे. परंतु पाया भक्कम होता म्हणून कळस बांधण्याचं धाडिष्ट आम्ही दाखवलेलं आहे. आणि जसं म्हणालीची म्हणाले की हा जेव्हा नाट्य शुक्रवारचा ज्या उपक्रमाने सुरू करायचं ठरवलं तेव्हा अनेक किंतू आणि परंतु होते, परंतु ओली पिरियड ह्या 1 वर्षाच्या अनेक किंतू गळून पडले, अनेक परंतु सुद्धा गायब झाले. हे सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला जे होतं सर की माणसं येतील का, प्रेक्षक येतील का. म्हणजे आज भयंकर पाऊस आहे, पलीकडे प्रेस क्लबची इलेक्शन आहे, तरीही गर्दी इथे आहे, त्या सभागृहामध्ये आहे. आणि एक काय असं नक्की आहे की अगदी बसायला सुद्धा लोकांना जागा नसेल एवढी परिस्थिती नक्की या उपक्रमाची झालेली असेल. आणि त्याचा एक पुरावा म्हणजे आम्ही गेल्या जेव्हा उपक्रम सुरू करायचं ठरवलं तेव्हा कोणतंही काम जे आहे म्हणजे आपण सगळी सोंग आणू शकतो, सगळ्या भूमिका करू शकतो, परंतु पैशाचं सोंग कधी आणता येत नाही. त्यामुळे स्पॉन्सरशिप हा खूप मोठा इश्यू होता. आणि त्यावेळेला मला इंडियन ऑइलने 2 लाख रुपये दिले होते. जनताने असं ठरवलं होतं की 12 नाटकं असतील, प्रत्येक नाटकाला आम्हाला 10,000 आम्ही अनुदान देणार. एक ठिकाणाची
आमच्या हृदयाचं तुमच्या हृदयापर्यंत एक प्रतीक आहे की हे आम्ही करायचा प्रयत्न केला आणि मग उरलेल्या 100 मग बाकीचा सगळा खर्च व्हावा. आणि गेल्या महिन्यात आम्ही इंद्रजीला पुन्हा भेटायला गेलो, त्यांना एवढा चांगला फीडबॅक या उपक्रमाचा मिळाला. त्याने आम्हाला सांगितलं की ही आम्ही जी स्पॉन्सरची रक्कम आहे ती पुढच्या वर्षी पुन्हा रिटर्न करतोय आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याने आपल्याला बोलण्याची जी रक्कम आहे मला असं वाटतं की तुमच्या कलाकारांचं श्रेय आहे, तुम्ही कला इथे सादर केली ज्याच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. म्हणजे मटारीन आणि जेव्हा मगाशी आम्ही समोर आलो तेव्हा या नाट्यगृहाचा जो पडदा आहे तो कोण एवढं मला म्हणतो, कारण आम्ही या सर्व अनेक आलो होतो, परंतु ज्याला आपण रंगमंच म्हणू शकतो असा खऱ्या अर्थाने रंगमंच चालू आहे. मग आमची इच्छा होती का सगळी कार्यक्रम इथे लागले. मला आनंद आहे की या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी झाला. दिवसांनी जसं म्हणाले खूप करायचं आहे, अकॉस्टिकचा विषय आहे, लाईट्स आहे, पण प्रत्येक गोष्टीला एक टप्पा असतो. पहिला टप्पा मला असं वाटतं आम्ही सेंचुरी मागलेली आहे, डबल सेंचुरी लवकरच मोजली. तुम्ही जेव्हा पुन्हा अधिक चांगला आणि अधिक व्यापक स्वरूप इथे झालेला असेल आणि तुम्ही सगळ्या प्रकारे जो आम्हाला सगळ्याला गेलं म्हणाले मला असं वाटतं आमचा हा शब्द तुम्ही महाराष्ट्राच्या खानापुरात पोहोचला आणि इथून कलाकार दिले. मला आठवते अगदी नागपूर चंद्रपूरपासून कलाकार इथे आलेले आहेत. आणि जसं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सांगितलं होतं की ते 6 वर्षाचं बुकिंग होतं आणि मला सांगायला आवडेल की आमची जी नाट्यशुल्काची समिती आहे ज्याच्यामध्ये देवदास मंडळी आहेत, रमेश नाटे आहेत, आमचे इतर दोघं महिला कलाकार मित्र सगळं आहे, त्यांनी जी सुट्टी दिली आहे माझ्या मते तुमचे 8 जे डायरेक्टर तिथे आहेत 8 महिन्यात मला वाटतं बुकिंग मंडळीची झालेली आहे. म्हणजे 8 प्रयोग जे ऑलरेडी बुक झालेले आहेत. मला असं वाटतं तोही दिवस झाले पुढच्या 6 वर्षाचं बुकिंग मंडळीची इथे व्हावं असा एक दिवस या नाट्यगृहात एवढी या व्यासपीठाला लागते आणि कीर्ती मिळेल. सो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार, कारण तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीशिवाय हे शक्य नव्हतं. सो असंच आपण अधिक चांगलं काम करू आणि अधिक चांगले प्रयोग करू. मला माहिती सगळ्यांना नाट्य बघायची इच्छा आहे, पण मी जसं मला मगाशी म्हणाले की आपल्याला काही मान्यवर इथे लाभलेले आहेत, तर मी पहिल्यांदा काशीराम कोतवालचे जे दिग्दर्शक आहेत भालचंद्र कुपलजी यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. इतर सुरुवातीचा पहिला प्रयोग आणि आजचा ते सगळं पडदा आल्यानंतरचा हा जो काही प्रयोग आहे हा आज आम्ही बघणार आहोत. सुरुवात ज्यावेळेला झाली होती त्यावेळेलाच आम्हाला असं वाटलं होतं की ह्या इथे एक काहीतरी नवीन क्रांती होते आणि सुरू होते. बऱ्याचदा मी मग त्याबाबत फीडबॅक घ्यायचा प्रयत्न केला आणि मग मंत्रालय असो, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट असो, समोरचं BMC असो, तिथे जेवढी कलाकार मंडळी आहेत त्या कलाकार मंडळींना दादरला उतरून मग पुन्हा परत ते तिथले दुसऱ्या थिएटरला जायपर्यंत ते सगळे प्रयोग बघेपर्यंत त्यांना एक यथार्थिक एक येऊन जायचं. त्याच्यामुळे त्यांना तो प्रयोग तसा एन्जॉय करता येत नसेल. या मधल्या काळामध्ये अशा पद्धतीचे इथे काही जे प्रयोग झाले त्यांनी ती मंडळी इतकी उत्साहित झाली की त्यांचे प्रयोग आता इथे कशा पद्धतीने होतील त्यांच्याकडे त्याचं लक्ष लागलेलं आहे. आणि खरोखर तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की ती मंडळी मुद्दाम मधल्या काही प्रयोगाने येत असतात. इथे आपली डेव्हलपमेंट काय झाली आहे ती बघत असतात आणि मला वाटतं जे तुम्ही म्हणालात की पुढचे अनेक प्रयोग आपल्याला इथे हाऊसफुल किंवा रिझर्व म्हणून तुम्हाला बघायला मिळते. ती स्थिती नक्की येणार आहे या हॉलची आणि मी या मुंबई वाईट पत्रकार संघाच्या सर्व कार्यकारिणींना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि ज्यांना आपण नेहमीच ऐकत असतो आणि कधीही आपल्याला ऐकत राहावं असं वाटतं असे आपल्या सगळ्यांचे अशोक राणे सर. नमस्कार. नेहमी बोलतो इथे येऊन आणि सगळं आम्ही म्हणजे मुंबईमध्ये प्रायोगिक रंगभूमीला चांगली थिएटरची जागा नाही ती मिळायला पाहिजे आणि आम्ही पत्रकार संघामध्ये इथे उपलब्ध करून दिलेली आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. मी आता इथे 2-4 नाटकं पाहिली, खूप चांगलं वाटतं. कारण यांना नाही जागा मुंबई महामध्ये फार जागा कोणी मिळत नाही. शिवाजी मंदिर आहे पण तिथे ते नाटक करता येते. या नाटकासाठी आपण जागा करून दिलेली आहे आणि चांगले प्रयोग इथे होत आहेत. आम्ही पत्रकार मंडळी इथे बघतो, फार चांगली गोष्ट आहे. आणि आता हे पॉप्युलर होत चाललं तर खूप मोठ्या प्रमाणात ते होत राहील आणि खूप चांगली नाटके ते पाहायला मिळतील आणि प्रायोगिक रंगभूमीला एक स्वतःचं हक्काचं घर इथे मिळेल. आणि ते त्यासाठी हे काही मंडळी आमचे गँग पत्रकार संघाची त्यांचं कौतुक करतो. सर
आणि त्याचबरोबर प्रसिद्ध लेखक प्रेमानंद गजवी सर आज इथे आहेत, त्यामुळे त्यांना तर ऐकणं सर म्हणताय. धन्यवाद. आणि अचानकपणे मला इथं बोलावल्याबद्दल खूप मोठा आनंद व्यक्त करतो. भालचंद्र कोबल खरं म्हणजे आता वेगळ्या शब्दात बोलावं लागेल. कालिदास सन्मान मानकरी भालचंद्र कोबल अशा प्रकारे त्याचा एक वेगळा, आणि त्याला पुढे अनेक सन्मान वगैरे मिळत राहतील. कारण घाशीराम कोतवालचं जे काय उलटं सुलटं करून ठेवलेलं आहे, उलटं सुलटं म्हणजे चांगल्या अर्थाने आहे, तर ते इतकं अप्रतिम केलेलं आहे की नाटक 300 कधी आपण असं त्रिकोणाच्या वास्तव्य बोलत 360 अंशामध्ये नाटकाने फिरवून ठेवलेलं. पात्र कुठे कुठे जातं, काय जातं, कुठे फिरतं, उलटं फिरतं, सुलटं फिरतं, काही कळत नाही. पण तुमच्या मनावरचा ताबा ते नाटक इतकं घट्ट धरून ठेवतं. आणि घाशीराम कोतवाल हे नाटक जेवढं तेंडुलकरांचं आहे तेवढं याही लोकांचं आहे, याच्याबद्दल फार मोठं कौतुक आहे. आणि ते नाटक आता इथून पुढे वेगवेगळ्यापणे भारतभर कदाचित परत लंडनच्या दौऱ्यावरही जाईल, पण तुम्हाला विरोध करायला कोणी शिवसेना असणार नाही. असो, तो कालखंड वेगळा आहे, हा कालखंड वेगळा आहे. आणि खरं मी इथे आज तुम्ही उपक्रम जो बघता, तर आम्ही पहिला आधीचा बघितला होता त्यावेळेस मी तेव्हा तुम्हाला होते की जागा कमी पडते, थोडी जर वाढवली आणि पडदा जर आला तर फार बरं होईल. आणि आज तुम्ही पडदा बघताय, खूप अतिशय आनंद झालेला आहे. तुम्ही जे काही श्रम घेतले त्याचे कर्तव्य केले आणि खूप छान झालं. नटांना प्रामुख्याने कलावंतांना ग्रीन रूमच्या बरोबर रंग वगैरे फासत असताना तोंडा मी फासत सुद्धा वेगळ्या अर्थाने म्हणतोय, पण बाथरूमची व्यवस्था असणं, कारण महाराष्ट्रावर अनेक ठिकाणी बाथरूमच्या व्यवस्था नसतात, ती इथे आहे. इथे असल्याचं आणखी वेगळं कारण आहे, कारण ही सगळी सुवृद्ध मंडळी आहे. विशेष करून पत्रकार मंडळी असल्यामुळे अधिक सजग आहे इतरांच्या पेक्षा, त्यामुळे तोही एक त्यातला एक मोठा भाग आहे. आणि हा एक आनंदाचा भाग आहे. आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संमेलनाचा 92व्या संमेलनाचा अध्यक्ष राहिलेला माणूस आहे. एक काळ असा होता, दादरमध्ये म्हणजे यशवंत थिएटरमध्ये प्रायोगिक रंगमंच निर्माण व्हावा म्हणून भर तसेच पावसाचे दिवस होते. आम्ही निदर्शन केले, अनेक जण होते. अनेक पदमशी पासून विजय तेंडुलकर, आम्ही सगळे त्यावेळेचे होती सगळी मंडळी. इतकी वर्ष काय झालं नाही. आता मागच्या वर्षी काहीतरी ते प्रशांत दामलेच्या कालखंडामध्ये, पण हे तर झालं नाही, तालमीची जागा झाली. आणि ते खरं म्हणजे आता खरं तर त्या लोकांना सांगायला पाहिजे की जर एकदा येऊन पत्रकार संघाचं नाट्यगृह आहे ते घेऊन तुम्ही बघा, म्हणजे मग काय घडू शकतं. परत ते केलं तर केलं. एकमेव माणूस मी होतो की तुम्ही त्या नाट्यगृहाला विजय तेंडुलकर यांचं नाव द्या, तर ज्यांनी प्रायोगिक काम केलं त्यांचं नाव द्या. त्यांना नाव दिलं कुणाचं, जयंतराव साळगावकरांचं, जे भविष्य सांगतात आणि लोकांचं भविष्य घडवतात की बिघडवतात, घडून हे आपल्याला इथं कळलेलं नसतं. परंतु प्रायोगिक रंगमंचाला अशी नाव देणं योग्य नव्हतं. मी माझा निषेधही नोंदवलेला होता, मी पत्रही दिलेलं होतं. परंतु ह्या गोष्टी घडत राहतात. याच्यासाठी नाव देण्यासाठी पैसे द्यावे लागतात. एक महत्वाची गोष्ट सांगितलं, पुण्यामध्ये जे थिएटर झालं डॉक्टर लागूनच्या नावाने 75 लाख रुपये देणगी द्यावी लागते. एखाद्या कलावंताच्या कामाचं श्रेय लक्षात न घेता त्याच्या पैशाचं श्रेय लक्षात घेऊन जर रंगमंचाला किंवा कुठल्या वास्तूला नावं दिली जात असतील तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक मूल्य वाढलं घडलं याचा विचार करण्याचे दिवस आता आलेले आहेत. तसं इथे काही घडू नये. पण तुम्ही केवळ मुंबई मराठी पत्रकार नाही तर नाट्यसंघ आहात, याचा मला एक आनंद वाटतो. आणि इथे नाव तुम्ही ऑलरेडी दिलेलंच आहे, तर ही माझी ते असू दे तसंच, पण तेंडुलकर कलामंच
प्रायी रंगमंच आहे म्हणून त्यांचं नाव सुचवतं की तुम्ही कुठे कुठल्यापर्यंत कसंही ऍडजस्ट करा, पण ते नाव द्या जेणेकरून एका मोठ्या ज्यांनी मराठी रंगभूमी प्रायी रंगभूमीचा पाया रचला असं आपल्याला म्हणतंय त्या व्यक्तीचं नाव आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची आठवण कुबलच्या निमित्तानं असेल किंवा आमचा मित्र राहणे असेल किंवा तुम्ही सगळी मंडळी आणि तुमच्याबरोबरच्या ज्या आता ओळखी ज्या होत आहेत, मी एकेकाळी पत्रकारिता केली परंतु सभासद झालो नव्हतो, कारण सभासद व्हावं लागतो किंवा त्या काळात माहिती नव्हतं. असं तो काळ वेगळा आहे. परंतु आता इथे सांगते ऐका हे ते बघायला मिळणाऱ्या कंसावाटकरांच्या जीवनाची गोष्ट आहे आणि ती फक्त एकाच गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं. तुम्ही थोडी जाहिरात केली असते तुमच्या हातामध्ये सगळ्यांची वर्तन बसत आहे. आजच्याच दिवशीच्या दैनिक कार्यक्रमामध्ये जर आलं असतं तर हा हात जोडून भरला असता, ते काम तुम्ही करायला पाहिजे होतं किंवा जाहिरात द्यायला पाहिजे होती. आणि हरकत नाही, इथून पुढे ती जाहिरात द्यायला हरकत नाही. आणि जसं बाकीच्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इथे हाऊसफुल शो होती, नुसते प्रायोगिक होणार नाही, हळूहळू व्यावसायिक रंगमंचावरती व्यावसायिक म्हणजे त्या अर्थाने व्यावसायिक नाही करता बरोबर आहे, तर काहीतरी वेगळा विचार देणारी नाटके इथे सादर होती. त्याच्याबद्दल मला पूर्ण खाते आहे. आणि नवी पिढी ही वेगळ्या दिशेने निघालेली आहे. मराठी कोणीतरी झेनजी कुठला शब्द होता तो पुढचा दिशा ऍड केला होता तो पिता, हे असं जर पुढे निघालेलं आहे तसा हा रंगमंच पुढे निघो आणि पत्रकार संघाच्या बरोबर मुंबईत आणि महाराष्ट्राचं कल्याण हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आणि आता सगळ्यांना उत्सुकता आहे, मला माहिती आहे सगळी इथे आपण एकांकिका बघायला आलेलो आहोत आणि मानसी आपल्याला काहीतरी सांगणार आहे आणि ते ऐकायला पण इथे आलेलो आहे. त्यामुळे लगेचच सुरू करतोय. सांगते ऐका ही एकांकिका, त्याचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत विश्वास सोनू. जोरदार